मागच्या भागामध्ये आपण आंघोळीबद्दल, त्याचप्रमाणे दात घासण्याबद्दल, त्याचप्रमाणे उषक पान ज्याला म्हणतात त्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यामध्ये आपण देवपूजेचा पण संदर्भ घेतलेला होता. व्यायामाचे काही प्रकार झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जसं व्यायामाचं प्लॅनिंग कराल त्याप्रमाणे तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुम्ही देवाची पूजा करत असता. इथे नैसर्गिकपणे एक प्रश्न असा येतो की नास्तिक लोक जे आहेत, जे देवावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्या संदर्भात काय होऊ शकतं, ते कशी पूजा करणार. तर एक लक्षात घ्या की तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल किंवा तुमची श्रद्धा असेल, तुमच्या मनामध्ये खात्री असेल की देव आहे आणि तुमच्या घरामध्ये परंपरेनं देवपूजा चालत आलेली असेल आणि ती देवपूजा करण्यात तुम्हाला आस्था असेल, तर ती देवपूजा तुम्ही करणारच. परंतु पुष्कळ वेळा असं असतं की आपल्याला कंटाळा आल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर एक लक्षात घ्या की देव ही कल्पना किंवा देवाची भक्ती किंवा योग किंवा कर्मयोग म्हणजे कर्म करणं किंवा कर्मकांड, या सगळ्यांचा हेतू माणसाची उन्नती करणं हा आहे. त्यामुळे एका विद्वान तत्वज्ञानी संतांना लिहून ठेवलेले आहे की देव ही कल्पना कशासाठी आहे, तर आत्मज्ञान होण्यासाठी आहे. बीजगणितामध्ये ज्याप्रमाणे क्ष हा धरायचा असतो, मानायचा असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तेव्हा मग तो क्ष नाहीसा होतो. त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करत असता, देवपूजा करत असता, तेव्हा त्याचा मूळ हेतू तुमचा आत्मा, तुमचा स्व म्हणजे खरे जे तुम्ही आहात त्या आत्मप्रचिती, आत्मज्ञान, आत्मानुभव याच्यासाठी असते. ही एक अत्यंत आनंदाची, प्रसन्नतेची अशी अवस्था असते मनुष्य जीवनातली. त्या अवस्थेमध्ये अशा तऱ्हेची शक्ती माणसामध्ये निर्माण होते की ज्यामुळे सर्वांचं कल्याण होत असतं. म्हणजे एकाचा विजय होतो आणि दुसऱ्याचा पराजय होत असं होत नसून सर्वांचाच विजय होतो, सर्वच आनंदाप्रत येतात, अशा तऱ्हेची ही अवस्था असते. आणि म्हणून युगानुयुग आत्मज्ञानाच्या प्रक्रियेसाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, आत्मज्ञान आपल्याला सिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं लोक पूजा अर्चा करत असतात. आणि नास्तिक असं जे स्वतःला म्हणवतात ते सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या मनामध्ये जे आत्मा आहे, त्यांचं जे स्वत्व आहे, त्यांच्या अंतरात्म्याचा जो विकास आहे, त्यांचं अंतःकरण जे आहे त्याची शुद्धी, त्याची उन्नती ही वेगवेगळ्या मार्गाने करत असतात. ते कला किंवा शास्त्र किंवा इतर सत्कृत्य या मार्गाने सुद्धा ते शेवटी तिथेच पोचत असतात. त्यामुळे आपण मनामध्ये असं काही भेदभाव ठेवण्याची गरज नाही. आपण लक्षात घ्यायला हवं की आपले व्यायाम जर वगैरे झाल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी आपण देवपूजा जी करत असतो ती आत्मोन्नतीसाठी करत असतो, आत्मोन्नतीसाठी करत असतो. आणि म्हणूनच आमचा हा जो एक कार्यक्रम आहे, आम्ही जे काय काम करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचा एक मूलाधार, त्याचं तत्व हे आत्मनो मोक्षार्थम जगत हितायाचे असं आहे. आता कोणीतरी म्हणेल की हे आत्मनो मोक्षार्थम जगत हितायाचं असा एवढा मोठा तुम्ही भाऊ का करता. तर हा भाऊ करण्याचा भाग नाही आहे, ही एक वस्तुस्थिती असते. माणूस कितीही जरी लहान असला आणि कितीही विद्वान असला किंवा अतिशय अडाणी असला, किती श्रीमंत असला किंवा किती गरीब असला, स्त्री असो अगर पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्या सर्वांना लागू पडणारं, सर्वांना उपयुक्त, सर्वांच्यासाठीही अत्यंत आवश्यक अशा तऱ्हेचं एक तत्व आहे की ज्यामध्ये कोणीही माणूस, आमच्यासारखा दुबळा दीन असा माणूस असू शकतो, श्रीमंत असू शकतो, मंत्री असू शकतो, राजा असू शकतो, अध्यक्ष असू शकतो, राष्ट्राचा अध्यक्ष असू शकतो, नट असू शकतो, वैज्ञानिक असू शकतो, कोणीही असू शकतो, भिकारीही असू शकतो, एखादा महारोगी असू शकतो, शाळेतली मुलं असू शकतात, शिक्षक असू शकतात. त्या सर्वांना आत्मनो मोक्षार्थम
जगद्हितायच ही सामावून घेणारी बाब आहे. आणि म्हणून आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं अधिष्ठान ज्याला म्हणतात ते आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायचं ठेवलेलं आहे. आणि म्हणून मुद्दाम हे एवढं सांगण्याचं कारण असं की देवपूजा करत असताना आपण हे लक्षात घ्यायला हवं की आत्मोन्नती आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायचं हीच संकल्पना त्या देवपूजेमध्ये सुद्धा असते. मग ती देवपूजा एखाद्या महाप्रचंड आणि अति आलिशान अतिसुंदर अशा देवळात असो किंवा एखाद्या अन्य प्रार्थनास्थळी असो किंवा कोणत्याही प्रकारच्या छोट्याशा घुमटीमध्ये असो, समाधीस्थानी असो किंवा घरात असो किंवा नदीकाठी असो, ही प्रक्रिया ही शेवटी आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायच या तत्वानंच भारलेली असते, या तत्वानंच चेतन झालेली असते, या तत्वानंच ती शक्तिदायी आणि स्फूर्तिदायी अशी बनलेली असते.